नमस्कार. आपल्या डॉक्टर योगेश शेट्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज या ठिकाणी आपल्याकडं श्री प्रथमेश पवार हे जे केंद्रीय सशस्त्र दल यामध्ये UPSC लेवलची एक्झाम पास होऊन त्या ठिकाणी पदस्थ झालेले आहेत. गेली वर्षभर ते कार्यरत आहेत. तर सर्वप्रथम श्री प्रथमेश पवार यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद सर, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर बारकाईने जर बघितलं तर MPSC UPSC काही किंवा ठराविक परीक्षा की तहसीलदार त्यानंतर कलेक्टर या व्यतिरिक्त सुद्धा काही त्या ठिकाणी पदं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांची एक्झाम कशा प्रकारे दिली जाते किंवा त्या पदाच्या माध्यमातून आपल्याला कुठले कुठले त्या ठिकाणी जबाबदाऱ्या मिळू शकतात हे बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी माहीत नाही आहे. तर या उद्देशानं त्या ठिकाणी आपले प्रथमेश सर यांना आपण निमंत्रित केले की खरोखरच केंद्रीय सशस्त्र दल ही परीक्षा कुठल्या माध्यमातून घेतली जाते आणि तिथपर्यंत आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि कशा प्रकारे पोहोचू शकतात. तर सर, पहिला प्रथम प्रश्न आपल्याला असा आहे की जो पडलेली जी वाट आहे त्या ठिकाणी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी हे सोडून हे केंद्रीय सशस्त्र दल यामध्ये त्या ठिकाणी क्लास 1 अधिकारी होण्याची जी माहिती आहे किंवा त्याबद्दलचं त्या ठिकाणी तुम्हाला हे कसं मिळालं? मी पण सुरू करताना म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन होत होतं तसं मी अभ्यास करत होतो सिव्हिल सर्व्हिसेसचा. मी पण सुरू करताना UPSC आणि MPSC ह्या 2 टार्गेट ठेवूनच अभ्यास केलेला. पण त्याच्यानंतर जेव्हा मी हे केलं म्हणजे जसा अभ्यास होत गेला माझा तसं त्याच्यानंतर मला हे कळालं की हे CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस ही पण एक एक्झाम असते, ती पण UPSCच कंडक्ट करते आणि त्यात पण असिस्टंट कमांडंट ही जी पोस्ट आहे त्यासाठी एक्झाम कंडक्ट केल्या जातात आणि ती पण इक्वलच आहे. जसं UPSC आहे, UPSCमधून जे IAS IPS आहेत त्याच खालोखाल त्याच इक्वलमध्ये ही असिस्टंट कमांडंटची पण एक्झाम आहे. तर साधारणपणे CAPFमध्ये म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये 5 फोर्सेस येतात. म्हणजे CRPF आहे, BSF आहे, ITBP, SSB आणि CISF. तर ह्या 5 फोर्सेससाठी असिस्टंट कमांडंटची जी पदवी असते त्यासाठी UPSC CAPF एक्झाम कंडक्ट करते. ती माहिती मला मिळत गेली. त्यानंतर मी ह्या परीक्षेला बसलो आणि उत्तीर्ण झालो. नंतर बरं, जर आता मला सांगा की एवढं यश मिळण्यापूर्वी खरं तर एवढं मोठं यश काही 1-2 दिवसामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये मिळत नसतं. त्याला त्या ठिकाणी तुमची स्वतःची, कुटुंबाची, आई वडिलांची, शिक्षकांची या सगळ्यांची तपश्चर्या त्या ठिकाणी काम करत असते. तर मला सांगा की हे जे प्रवास आहे पूर्ण किंवा माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी हे सगळं होत असताना त्या ठिकाणी तिथला जो प्रवास आहे तो त्या ठिकाणी प्रेक्षकांना समजावा. माझं शालेय शिक्षण जे आहे ते निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथे झालेलं आहे. त्याच्यानंतर माझी 11वी-12वी पण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाली आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनला जे आहे ते MES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशनच करत असताना मला ह्या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि ग्रॅज्युएशन बरोबरच मी ह्या क्षेत्राचा पण अभ्यासाला सुरुवात केली 12वी नंतर. पण त्याच्यावेळी करत असताना मी अनेक क्लासेस लावले. क्लासेस ग्रॅज्युएशनपर्यंत झाले. त्याच्यानंतर मी माझा वैयक्तिक स्वतंत्ररित्या अभ्यास सुरू केला. 2016 साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि 2012ला मी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलेलं. त्यावेळी मी अभ्यासाला सुरुवात केलं. पण त्याच्यानंतर माझे सिव्हिल सर्व्हिसेसचे पण मी अटेम्प्ट दिले, 3 अटेम्प्ट दिले. त्यामध्ये एकाला मी मेन्स दिलेली होती. पण त्याच्यानंतर हे CAPFचे पण माझे 3 अटेम्प्ट झाले आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं साधारण ह्यामध्ये 2 इंटरव्ह्यू झाले आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मला हे यश मिळालं. पण त्याचबरोबर मी ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी स्टेट सर्व्हिसेसचा पण मी अभ्यास चालू ठेवलेला. मग त्यावेळी स्टेट सर्व्हिसेसचे पण एक्झाम दिलेली, त्यामध्ये पण इंटरव्ह्यू दिला, पण त्यामध्ये एवढं यश आलं नाही मला. CAPFमध्ये यश आलं आणि त्यामुळे मी ह्या परीक्षेकडे आणि ही पोस्ट घेतली मी हातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही म्हटला तुमचं शालेय शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं, इंग्लिश मिडियममध्ये झालं. आज समाजामध्ये खरोखर खूप मोठा प्रश्न आहे की आमच्या मुलांनी मराठी मीडियमला शिकावं, सेमीला शिकावं की त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमला शिकावं. तर खरोखर एवढ्या मोठ्या यशामध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकणंच गरजेचं आहे का? कारण हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडणार आहे की हे जर अधिकारी होताना कॉन्व्हेंटला शिकले असतील तर मग आम्ही काय करायचं? माझं तर म्हणणं असं आहे की आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे की इंग्लिश मिडियमचाच असावा अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही सेमी मीडियममधून किंवा मराठी मीडियममधून जरी शिकला तरी त्याला काही म्हणजे हे नाही आहे की बॅकग्राऊंड असं काही नाही आहे की इम्पॉर्टंट नाही आहे.
कारण की माझे अनेक मित्र आहेत ते सेमी इंग्लिशमधून पण शिकलेले आहेत, काही मराठीमधून पण शिकलेले आहेत, ते पण माझ्या एवढेच उत्तीर्ण झालेले आहेत, माझ्या एवढेच गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळं तुमचं बॅकग्राऊंड इंग्लिशमधून असावं किंवा तुम्ही कॉन्व्हेंटमधूनच शिकावा हे फार मॅटर करत नाही. तुम्ही काय शिकता हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही कसं शिकता किंवा कुठल्या मीडियममधून शिकता त्याच्यापेक्षा शिक्षण कसं घेता, आकलन तुमचं क्षमता किती आहे त्या पद्धतीनं तुम्ही किती जिद्दी आहात किंवा तुम्ही किती मेहनती आहात ते मॅटर करतं जास्त. त्यामुळं माझं तर म्हणणे असेल की पालकांनी म्हणजे जास्त खर्चिक शाळांमध्ये जर तुम्हाला बर्डन येत असेल, तुमची जर इकॉनॉमिक कॅपॅसिटी तेवढी नसेल किंवा फायनान्शियल कॅपॅसिटी तेवढी नसेल तर तुम्ही इतर शाळांमध्ये सुद्धा तेवढं क्वालिटीचं शिक्षण दिलं जातं. असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही कॉन्व्हेंटमधूनच शिकावं. अतिशय महत्त्वाचा संदेश सरांनी दिलाय की त्या ठिकाणी कॉन्व्हेंटला किंवा खर्चिक शाळामध्ये शिकण्याचा हट्ट करण्यापेक्षा विद्यार्थ्यामधलं पोटेन्शियल, त्याची जिद्द आणि त्याची समज ही अतिशय महत्त्वाची आहे. तर खरोखर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचदा विद्यार्थी ग्रॅज्युएशन करताना किंवा त्यांचं एक कसं आहे की ग्रॅज्युएशन करतोय त्याचबरोबर MPSC UPSCची तयारी करतोय. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की MPSC UPSCच्या नावाखाली ग्रॅज्युएशनकडे पण दुर्लक्ष होतं. बोलता बोलता मग असं तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पण डिस्टिंक्शन आहे. तर हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स प्रत्येकानं राखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण MPSC UPSC करतो त्याला असणारे जे विषय आहेत ते बेसिक पासून चालू होतात की इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे. परंतु कधी काय होतं ती मेन स्ट्रीम जी डिग्री आपण घेतोय त्याकडे दुर्लक्ष होण्याचे पण चान्सेस असतात. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इकडे डिस्टिंक्शन पण मिळवलं इंजिनिअरिंगला, इकडे सिव्हिल सर्व्हिसेसची पण तयारी केली. हा बॅलन्स कशा प्रकारे राखला? आपल्या डिग्री करत असताना बॅलन्स राखणं महत्त्वाचं आहे. कारण काय होतं की जर आपल्याला UPSC MPSCमध्ये अपयश आलं तर आपली डिग्री जी आहे ती बॅकग्राऊंड आहे तेच आपल्याला एक फायनान्शियल सिक्युरिटी किंवा इकॉनॉमिक सिक्युरिटी देण्यासाठी ते पण मदत करू शकतं. त्यामुळे आपल्याला डिग्रीला चांगले मार्क असणे खूप महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी समतोल असा की आपण जर शनिवार रविवार असेल किंवा इतर जो मोकळा वेळ असेल त्यात आपण जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू ठेवला आणि बाकीच्या वेळे जे कॉलेजमध्ये असतील किंवा परीक्षेच्या वेळी आपण जर डिग्रीमध्ये आपल्या ज्या आहे त्याचा अभ्यास चालू ठेवला तर त्या दोन्हीमध्ये समतोल राखण्यास मदत होते. पण हा समतोल राखणं पण गरजेचं आहे. कारण की आपण जी डिग्री आहे त्याच्यासाठी पण आपण दुर्लक्ष करू शकत नाही की ती पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढा आपला अभ्यास आहे. आणि डिग्री झाल्यानंतर हे सगळे प्रवेशद्वार आपल्याला खुले होत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे. त्यामुळे डिग्री चांगल्या मार्काने पास होणं गरजेचं आहे. ठीक आहे सर. तर प्रथमेश सर, पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्यावेळी तुम्ही साधारण 12 साली तुम्ही ॲडमिशन घेतलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, त्यानंतर तुम्हाला यश तर ह्या 1-2 वर्षामध्ये मिळालं. तर हा साधारणपणे जवळजवळ 8 ते 9 वर्षाचा जो प्रवास आहे या दरम्यानच्या काळामध्ये घरामधली जी मानसिक परिस्थिती असेल किंवा घरच्यांचं तुम्हाला मिळणारं पाठबळ असेल किंवा ओव्हरऑल तुमचं शाळेचं शिक्षण चालू असताना इतका मोठा जो काळ आहे त्या काळामध्ये बऱ्याचदा विद्यार्थी पालक यांच्यामध्ये कधी कधी संघर्ष पण होतात की पालकांचं एक मत असतं, विद्यार्थ्यांचं एक मत असतं, ओव्हरऑल समाजामध्ये किंवा पाहुण्यापर्यंतचं एक बर्डन नको ते वेगळंच असतं. तर या सगळ्याला तुम्ही एक कुटुंब म्हणून कसं फेस केलं? होतं असं की आपले जे बॅकग्राऊंड आहे त्यामुळे काय होतं, आपण जर लहानपणीपासूनच हुशार असेल म्हणजे जर 90% पडले किंवा 12वीत 80% पडले तर नकळत एक समाजाचा आणि आपल्या आईवडिलांचा पण असा दृष्टिकोन होतो की आपला मुलगा हुशार आहे आणि त्याच्यानंतर त्यानं स्पर्धा परीक्षांकडे वळावं किंवा एक मोठा अधिकारी व्हावा. आणि तेच बर्डन असतं की जे पुढं आपल्याला कॅरी करून अपेक्षांचं जे ओझं असतं तेच आपल्याला जर परीक्षेत फेल्युअर मिळालं तर तेच ओझं आपल्याला एक निगेटिव्हिटी देतं. कारण कसं होतं की ही फेलियर जी आहे स्पर्धा परीक्षा ही खूप मोठं आव्हान आहे. आणि जे 10वी-12वीचं जे हे असतात मार्कशीट असतात तर त्या बेसिसवर तुम्ही ते ठरवू शकत नाही की आपला मुलगा हुशार आहे म्हणून इकडे पास होईल असं तर आपण एक म्हणजे अजम्पशन करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, जर हा मुलगा हुशार आहे आणि त्याला कंटिन्युअसली 2-3 वर्ष अपयश येत आलं तर समाजाचं एक निगेटिव्हिटी निर्माण होते की ह्या मुलाकडून म्हणजे एक फेलियर म्हणून गणलं जातं. मग आपल्या आईवडिलांचं पण तसं आपलं म्हणजे दृष्टिकोन होतं की आपला मुलगा खरंच यश येईल का, म्हणजे एवढा आत्तापर्यंत हुशार होता ना आता अचानक काय झालं. मग त्यावेळी ज्या आईवडिलांची पण मानसिकता असेल, एक समाजाची पण मानसिकता असेल ती आपल्याबद्दल निगेटिव्ह होते. आणि त्याच्यामुळे काय आपली स्वतःची पण मानसिकता असेल आपल्याबद्दल निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. मग त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल लो होती, आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. असे डिप्रेशनमध्ये जाण्याचे पण चान्सेस असतात. मग हे जे 3 ते 4 वर्ष असतात की ज्यावेळी तुम्हाला अपयश येतं आणि तरी जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर त्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे समाजाचे चॅलेंजेस पण फेस करायला लागतात, डिफिकल्टीज पण फेस करायला लागतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर यश आलं
तर ते समाज तुम्हाला यश ठरवतं, पण जर त्याला अपयश आलं तर ते समाज तुम्हाला एक फेलियर म्हणून ठरवतं. तर ते मला वाटतं ते कुठेतरी चुकीचं आहे, की समाजाने तुम्हाला म्हणजे एका परीक्षेत जर यश आलं नाही तर तुम्हाला एक फेलियर ठरवणं हे खूप चुकीचं आहे, आणि तो दृष्टिकोन समाजाचा थोडा बदलला पाहिजे. ठीक आहे. तर त्यानंतर पुन्हा मला सांगा की गेल्या 8-9 वर्षाच्या काळामध्ये स्वतःला मेंटली प्रिपेअर करणं, फिजिकली प्रिपेअर करणं किंवा ते करता करता अभ्यासाबरोबरच अवांतर छंद असतील किंवा वाचन असतील, की स्वतःला एक ऊर्जावान ठेवण्यासाठी जी काही वेगवेगळी टेक्निक्स असतात ती त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारची वापरता? ते अगदी योग्य आहे, कारण की ही जी प्रोसेस आहे UPSCची किंवा सिव्हिल सर्व्हिसेस किंवा स्पर्धा परीक्षांची, ही खूप मोठी प्रोसेस आहे. एका परीक्षेला व्हायला 1 वर्ष साधारण पूर्ण तुमचं जातं. पण त्या परीक्षेमध्ये अनेक स्टेजेस असतात. पण तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये तेवढ्याच ताकदीनिशी उतरावं लागतं आणि तेवढ्याच अभ्यासानिशी उतरावं लागतं. प्रत्येक स्टेजची डिमांड पण वेगळी असते, त्यामुळे त्या डिमांड पण तुम्हाला पूर्ण करावी लागते. त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली एक कन्सिस्टन्सी लागते तुमच्या अभ्यासात, आणि ती कन्सिस्टन्सी तुम्ही मिळवण्यासाठी अभ्यासाबरोबरच बाकीचे पण तुमच्या मेंटल असेल किंवा फिजिकल असेल किंवा स्पिरिच्युअल असेल, ह्या पण गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. म्हणजे जसं की फिजिकल एक्सरसाइज, तुम्हाला कसं होतं, फिजिकल एक्सरसाइज जर तुम्ही केली तर तुमच्या अभ्यासात एक फ्रेशनेस येतो, एक एनर्जी निर्माण होते आणि ती कन्सिस्टन्सी टिकून राहते. त्याचबरोबर फिजिकल एक्सरसाइज तर तुमची चालूच आहे, पण तुमचं जे डाएट आहे ते तुमचं प्रॉपर पाहिजे. त्याच्याबरोबर तुमची मेंटल हेल्थ पण प्रॉपर पाहिजे. मग मेंटल हेल्थसाठी काही असतील, जसं ट्रेकिंग असेल किंवा तुमची स्वतःची कुठली वैयक्तिक हॉबी असेल तुम्हाला, ते पण तुम्ही जोपासली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं मेडिटेशन तुम्ही चालू ठेवलं पाहिजे व्यवस्थित. मग मेडिटेशनमुळे तुम्हाला एक पीस येतो किंवा एक सिच्युएशन हँडल करण्याची क्षमता तुमच्यात जी असते, तुम्ही शांतपणे कुठल्याही सिच्युएशनला सामोरे जाऊ शकता. त्यामुळे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि त्या मी माझ्या अभ्यासाव्यतिरिक्त ह्या पण गोष्टी मी थोड्या बहुत पाळल्या. तसं की ते पण मी सांगू इच्छितो सगळ्यांना, की तुमचा एक डाएट प्लॅन जो आहे तो तुमचा व्यवस्थित पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही फिजिकल एक्सरसाइज पण तुमच्या अभ्यासासोबत इन्क्लूड केली पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्ही लक्षात पण ठेवलं पाहिजे की तुमच्या फिजिकल हेल्थसोबत तुमची मेंटल हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे. मेंटल हेल्थ जर तुमची डिस्टर्ब असेल, तुम्ही कॉन्सन्ट्रेट जर करू शकत नसाल अभ्यासावर, तुम्ही कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेवू शकत नसाल, तुम्ही कॉन्सन्ट्रेशनही करत नसाल, तर तुम्हाला त्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजे. तुम्हाला डिप्रेशन येत असेल तर तुम्ही घरच्यांशी बोलावं, ग्रुपशी बोलावं, आपल्या मित्रांशी बोलावं, आपल्याला शेअर करायला कोणीतरी असलं पाहिजे जवळचं, त्यानं पण तुम्हाला होतं. नाहीतर स्वतःचं एक मेडिटेशन असणं, तर ते पण उपयोगी येऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितका अभ्यास महत्त्वाचा आहे. तुम्ही कंटिन्युअसली जर 12 तास वाचत असाल आणि त्यातून तुम्हाला 2-3 तासाचं पण आउटपुट मिळत नसेल, तर ते 12 तास वाचणं तुमचं पूर्ण फेल्युअर आहे. त्यामुळे महत्त्वाची बाब आहे की 12 तास वाचन करण्यापेक्षा थोडं कमी वाचा, परंतु तुमची जी इतर ॲक्टिव्हिटी आहे त्या अशा प्रकारे असावेत की आपलं मन, मेंदू, मनगट या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी बळकट असल्या पाहिजेत. अतिशय महत्त्वाची बाब सरांनी सांगितली. आणि एक सर महत्त्वाचा विषय आहे की आजची तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडिया, तर हे कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः हँडल केलं? सोशल मीडिया हे खरंच खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे असं मला पण वाटतं. म्हणजे ज्याकडे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ह्या जे व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपची गरज थोडीफार लागते, कारण की त्याच्यावर मटेरियल शेअर होतं, आपलं जे ग्रुपचं असेल किंवा टेस्ट सिरीज असेल ते मटेरियल शेअर होतं. पण ह्या व्यतिरिक्त मी इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही पण मी स्वतः अनइन्स्टॉल केलेलं त्यावेळी जेव्हा माझ्या अभ्यासाची प्रिपरेशन चालू होती. मध्ये तर 1 वर्षासाठी मी पूर्ण साधा जो मोबाईल असेल, नोकियाचा हँडसेट असेल तो वापरत होतो, इनकमिंग आउटगोईंग फक्त. कारण की त्यावेळी मोबाईलची पण एवढी गरज नव्हती, कारण की जे पुस्तकं आहेत त्याच्यावर आपल्या बऱ्यापैकी भक्तांनी सगळं मटेरियल आपलं त्यावेळी मिळायचं, उपलब्ध होतं. पण आता सगळं मटेरियल ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्हाला एक समतोल साधला पाहिजे की मटेरियल ऑनलाईन मिळतं, क्वालिटीचं मटेरियल मिळतं, त्यामुळे तुम्हाला इंटरनेट तर वापरावंच लागतं. पण इंटरनेट वापरताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही झाला पाहिजे त्या गोष्टीपासून. की तुम्ही जर एक शब्द शोधायला गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठंतरी फिरत जाता आणि तुम्हाला नंतर कळते की आपले 2 तास वाया गेले, पण त्याचा आउटपुट काहीच नाही मिळाला आपल्याला. म्हणजे जो एक ठराविक स्पेसिफिक आउटपुट आहे तो मिळावा हे आपल्याला कळलं पाहिजे की कसा घ्यायचा, तो इंटरनेटमधून कसा घ्यायचा तो मिळाला पाहिजे. त्यामुळे रिस्ट्रिक्टेड यूज मी जो म्हणतो सोशल मीडियाचा तो चालू ठेवला पाहिजे आपण. त्याचबरोबर सर, जसं सोशल मीडियाचा विषय तसंच आता आपल्या यशामध्ये त्या ठिकाणी आई वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण त्याचबरोबर आजच्या काळामध्ये मैत्रीची जी व्याख्या आहे ती त्या ठिकाणी खूप वेगळ्या प्रकारे बदलत चालली आहे. की आजही ग्रामीण भागामध्ये मोठमोठे वाढदिवस साजरे करणे, त्यासाठी आपला भरपूर वेळ घालवणे किंवा काही प्रमाणामध्ये तरुण मंडळ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात. तर या माध्यमातून सुद्धा मुलांचा बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयामध्ये वेळ वाया जात असतो. तर याविषयी थोडंसं क्लिअर कट की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा आजच्या काळामध्ये एखाद्या मोठ्या परीक्षेला सामोरं जाताना त्याचा माइंडसेट कशा प्रकारे असला पाहिजे किंवा त्याच्या एकंदरीत सवयी कशा असल्या पाहिजे?
तर पहिली गोष्ट असे पाहिजे की जर आपण ठरवलं की आपला स्पर्धा परीक्षा किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये, स्पर्धा परीक्षाच असं नाही तर एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश पाहिजे असेल तर आपलं पहिलं गोष्ट आहे फोकस असणं महत्त्वाचं आहे. जर आपल्या फोकसमध्ये किंवा आपल्या लक्षामध्ये जर कुठले डिस्ट्रॅक्शन्स येत असतील तर त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. बऱ्याचदा आपल्याला असं बर्डन येतं की आपण अभ्यास करत असताना पण आपल्या मित्राचं लग्न असेल किंवा दुसऱ्या गोष्टी असतील, सामाजिक बांधिलकी असतील, त्या पण आपल्याला पाळणं कधी कधी वाटतं की महत्त्वाचं आहे. पण असं होतं त्याच्यामध्ये ती जी द्विधा मनस्थिती होती की आपण म्हणजे आपल्या मित्राच्या लग्नाला जावं का किंवा आपण बाकीच्या गोष्टी कराव्यात का किंवा आपल्या अभ्यासावर फोकस करावा, हे जे त्यांना ठरवणं गरजेचं आहे. त्यावेळी बॅलन्स करणं गरजेचं आहे. तुम्ही पूर्ण समाजापासून डिस्ट्रॅक्ट पण होऊ शकत नाही किंवा पूर्ण वाहत पण जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळ्या गोष्टी करत एक समतोल असावा प्रत्येक गोष्टीचा असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की ज्यावेळी त्या ठिकाणी आपण MPSC UPSC सारखे एक्झाम्स द्यावा लागतो त्यावेळी बऱ्याचदा ड्युरेशन वाढत असतं किंवा अटेम्प्ट त्या ठिकाणी कमी जास्त होत असतात. काही वेळा 2-3 अटेम्प्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला यश मिळत नाही किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत की प्रीला बऱ्याचदा पास होतात परंतु मेन्सला कमी पडतात. काही लोक प्री मेन्स त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला कमी पडतात. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटला की ज्याच्या स्टेजची डिमांड वेगळी आहे तर आयोगाला जे अपेक्षित काय आहे की एक सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व जे त्याला काम दिलं ते सोसायटीला घेऊन त्या ठिकाणी पुढे जायला पाहिजे. जसं तुमचं आता आज तुम्ही ज्या पदावर चाललाय ते पद कदाचित केंद्रीय म्हणजे सशस्त्र दलामधलं आहे, सशस्त्र दलामधलं, परंतु ज्यावेळी आयोगाचा एखादा IAS ची असते, IPS ची प्रिपरेशन असती त्यावेळी आयोगाला अपेक्षित व्यक्तिमत्व त्या अनुषंगानं हे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये थोडं कसं गेलं पाहिजे पुढं. साधारण असं आहे की दरवर्षी बघा 11 लाख मुलं UPSCच्या परीक्षेला बसतात आणि त्यातून 4.5 लाख मुलं बसतात प्रीला आणि 15,000 मुलं मेन्ससाठी क्वालिफाय होतात आणि त्यातून 15,000 आणि त्यातून पण शेवट जेव्हा रिझल्ट लागतो त्यावेळी फक्त 700 ते 800 किंवा 1000 पर्यंत जागा असतात. म्हणजे फायनल जी लोक आहेत ती 1000 मुलं असतात. 5 लाखामधून 1000 मध्ये येणं म्हणजे 0.01% तुमचा म्हणजे 0.01% तुमचे चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे. त्यावेळी काय होतं की तुम्ही जर 4.5 लोक तर अपेक्षित हेच आहे की तुम्ही प्रत्येक मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. तर काही मुलं अपयश येणारच आणि त्या अपयशाला टॅकल करणं खूप महत्त्वाचं आहे ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये. यश मिळाल्यावर तुमचं लाईफ तर सेट होतीच पण अपयश मिळाल्यावर काय, कारण की यश मिळवण्याची संख्या खूपच कमी आहे पण अपयश मिळवण्याची संख्या जास्त आहे. तर त्या अपयशाला पचवणं बी ह्या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आहे. कारण की आजकाल आपण हे बघतो की काही मुलं 5 ते 10 वर्ष सुद्धा अभ्यास करून त्यांना परीक्षा निघत नाही. मग ते मुलं काय होतात पूर्ण डिप्रेशनमध्ये निघून जातात आणि समाज त्यांना एक फेलियरचा धब्बा लावतं आणि त्यांना पूर्ण म्हणजे ते वाया गेलेले आहेत असं समजून त्यांना हे केलं जातं. पण त्यावेळी आपलं एक मानसिक जे स्थैर्य आहे ते न डगमगता आपल्याला दुसऱ्या परीक्षांचा पण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचबरोबर जर दुसऱ्या परीक्षा नसतील तर दुसरा उद्योग असेल, स्वतःचा उद्योग चालू करणं किंवा दुसरा एक प्रायव्हेट जॉब असेल तो करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला इथं ऍड करायचं असं आहे की ज्यावेळी आपण एखादा MPSC UPSCचा आयोगाच्या परीक्षेचा एखादा विद्यार्थी अभ्यास करतो 5 ते 6 वर्ष, माझ्या मते त्याला खरोखर नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं ज्ञान एवढं आलेलं असतं कदाचित तो आयोगातनं पास नाही झाला तरी सुद्धा खूप मोठं कार्य करू शकतो. परंतु बऱ्याचदा आपण त्या ठरलेल्या पदावरतीच न गेल्यामुळं आपल्याकडे जे डिप्रेशन येतं त्याच्यामध्ये न जाता अधिक आपण त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा वापर दुसऱ्या लेवलला करायला पण शिकलं पाहिजे तरच त्या ठिकाणी यातनं मार्ग निघू शकतो. तो स्वतः एक ज्ञानी आणि सुजाण नागरिक झाला हेच समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तो काही ना काही करून समाजासाठी योगदान देऊ शकतो. आणि त्याच्याकडे इथनं ज्ञान असतं ते ज्ञान तुम्ही जर आपल्या स्वतःचा व्यवसाय उभा करण्यात वापरलं किंवा जिथं नोकरी कराल तिथं वापरलं किंवा स्वतःचं मार्गदर्शन करण्यात वापरलं की माझं जे फेल्युअर आले ते कशामुळे आहेत, माझ्या चुका कशामुळे झालेल्या आहेत त्या तुम्ही करू नका हे जरी तुम्ही पुढच्या पिढीला सांगितलं तरी त्यातून फायदा होतो. त्यामुळे तो फेल्युअर असं आपण त्याला म्हणू शकत नाही. तर त्याचं फक्त एक ठीक आहे अपयश आहे कारण की ती संख्याच अशी आहे की कॉम्पिटिशनच अशी आहे की त्यात 0.001% सिलेक्शन म्हणजे ते खूपच हे आहे. म्हणजे त्यामुळे त्यात जे सातत्य असेल किंवा काय असेल काही गोष्टी जुळून येत नाहीत. म्हणजे आपल्याला कष्ट पण असतं, आपली तेवढी मेहनत पण असते, अभ्यास पण तेवढा असतो, पण इतर बी गोष्टी काय मॅटर करतात त्या गोष्टी कधी कधी फेवरमध्ये जात नाहीत. त्यामुळे काही लोकांना अपयश सहन करावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते फेल्युअर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं सेफ खेळलेलं बरं कारण की ह्या समाजात जर स्वतःला 1-2 ते 3 चान्स देऊन तुम्ही पण स्वतःला जज करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 2-3 चान्समध्ये प्रिलिम्सच्या पुढे जात असाल, मेन्स किंवा इंटरव्ह्यूमध्ये जात असाल तर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता, एखादा अटेम्प्ट देऊ शकता. पण जर तुम्ही तसं करत नसाल किंवा तुमच्याकडून अपयश येत असेल तर तुम्ही स्वतः ते एक्सेप्ट केलं पाहिजे की मी कुठेतरी कमी आहे आणि त्याच्यानंतर मी बाबा इतर जॉब कुठले शोधले, स्वतःचा व्यवसाय चालू केला किंवा दुसरे इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत जसे की SSC आहे, IBPS आहे, बँकिंगच्या परीक्षा आहेत, ह्या पण तुम्ही देऊ शकता. त्या पण इक्वली चांगल्या आहे, चॅलेंजिंग आहेत
आणि तिथं पण काम करण्याचं क्षेत्र खूप मोठं आहे. तर त्या संधी तुम्ही शोधायला पाहिजेत, त्या संधीचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एक फायनान्शियल सिक्युरिटी येईल, तुम्हाला एक इकॉनॉमिक सिक्युरिटी येईल, तर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरची कमी होईल. त्यानंतर पण तुम्ही परत ह्या एक्झामकडे येऊ शकता की तुमचं एक लक्ष असेल की तुम्हाला द्यायचीच असेल UPSC MPSC, तर तुम्ही एक फायनान्शियल सिक्युरिटी घेऊन परत ह्या एक्झामकडे येणं हे एक अप्रोच आहे असं मला वाटतं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की फायनान्शियल सिक्युरिटी, कारण बऱ्याचदा आपण 5-6 आयटम देत राहतो आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळी डिप्रेशन यायला लागतं, कदाचित आपण दुसरं काम करायची मानसिकता आपली राहत नाही. तर अशा वेळी स्वतःला जज करणं आणि त्यातनं स्वतःला फायनान्शियल सिक्युअर करूनच पुढचं काम करणं खूप मोलाचा संदेश त्या ठिकाणी सरांनी दिला आहे. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुमचं सिलेक्शन जे आहे ते केंद्रीय सशस्त्र दलामध्ये झालेलं आहे, तर याच्यावरतीच थांबायचं का अजून IAS IPS ची तयारी चालू आहे? माझं अजून पुढची तयारी चालूच आहे. हे परीक्षा, हे पण जी पोस्ट आहे ती अतिशय उत्तम आहे, ह्यात पण काम करण्याला मला आवडतं. पण तरी पण माझा एक पुढचा प्रयत्न आहे चालू, त्यामुळे ह्याच्या पुढे पण मी हे परीक्षा देत राहीन अजून. ठीक आहे सर. तर या ठिकाणी श्री प्रथमेश पवार सर हे आपल्या चॅनलवरती आले आणि त्यांचा जो प्रवास आहे की कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी UPSC एक्झाम पास झाले हे सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्याला देखील आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.